खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी दावा केला आहे की मोदी शहा यांना बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांनी चाकुरी बाहेर जाऊन वाचवलं आहे. मला वाटतं की संजय राऊत हा उलटा पायाचा भांडगुळ आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना काहीतरी रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं, याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाही आहे. नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे, 14 वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतंच तर बरं झालं असतं. माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या संजय राऊताला देण्याची गरज नाहीये. नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ चाटण्याची देखील संजय राऊताची लायकी नाहीये. त्यामुळे संजय राऊतांनी फालतू बडबड बंद करून बाणगुळासारखं उलटा पायाने चालणं बंद करावं. तर त्यांनी जे दावे केले आहेत ते इतक्या वर्षानंतर दावा केला आहे, त्यामध्ये काही बाहेर जाऊन त्यांनी असा आरोप केला आहे किंवा खुलासा केला आहे त्यांनी. नाही, मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कैक वेळा, शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, पवार साहेबांचा सन्मान केलाय, बारामतीत जाऊन सन्मान केलाय. कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे जेव्हा ते हयातीत होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यामुळे माननीय शरद पवारांबद्दलचा आदर आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांबद्दलचं प्रेम आणि स्नेह हा वेळोवेळी माननीय मोदीजींनी आणि अमितभाई शहानी दाखवलेला आहे. त्यामुळे माननीय शाह साहेबांबद्दल जे त्यांनी लिहिलंय ते जगाला माहिती आहे. कशा पद्धतीत काँग्रेसने त्यांना खोट्या पद्धतीत रोवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाचे तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री चिदंबरमनी कशा पद्धतीची आखणी केली, कशा पद्धतीत अमित शहाना गोवण्याचा प्रयत्न केला. गोधरा हत्याकांडाचा पिक्चर देखील तुम्ही पाहिला, कशा पद्धतीत मोदींना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रकरणं, मग मालेगाव स्फोटापासून ते गोधरा हत्याकांडापर्यंत कशा पद्धतीत काँग्रेसने मुस्लिम धार्जिणे निर्णय घेऊन हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या परवाच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर हिंदुस्तान झुकेगा नाही ही भाषा माननीय मोदीजींनी अख्ख्या जगाला दाखवून दिली. आणि भारत स्वतः किती शक्तिशाली आहे आणि पाकिस्तानला सळो की पळो सोडून देण्याचं काम माननीय मोदीजींनी आणि आपल्या भारतीय सैन्याने केलं. त्या सैन्यांचा देखील मला अतिशय स्वाभिमान आहे आणि मी त्याचं अभिनंदन करतो. चिदंबरमांचा उल्लेख केला. चिदंबरमांचं एक वक्तव्य आहे की भाजपासारखा एकनिष्ठ पक्ष एक चांगला पक्ष नाही आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत त्याचे विखुरलेपणा त्याच्यामध्ये होतं. मला वाटतं नरकातल्या स्वर्गात जाऊन आल्यानंतर चिदंबरमला देखील असं काहीतरी बोलावंसं वाटलं असेल. पण खऱ्या अर्थाने आपण तुम्हाला सांगतो की संघटनात्मक बाबतीत कार्यकर्त्यांच्या सक्रियतेबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थाने सन्मान करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. एक शिस्तबद्ध पद्धतीने सर्वसामान्य छोट्यातला छोटा गटप्रमुख किंबहुना पन्ना प्रमुख देखील या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. छोट्यातला छोटा प्रचारक हा पक्षाचा पंतप्रधान होऊ शकतो. छोट्यातला छोटा गटप्रमुख हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि अनेक असे मुख्यमंत्री, अनेक असे मंत्री ह्या भारतीय जनता पार्टीने देशाला दिले आणि जे दिले ते देशभक्त दिले, याचा देखील मला अभिमान आहे. आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, एक शिस्तबद्ध पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याचा देखील ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला त्याचा देखील अभिमान वाटतो. जनतेचे अनेक सामान्य प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपल्यासारख्या मीडियानी, ज्याला आपण चौथा स्तंभ मानतो, त्या चौथ्या स्तंभानी या उलट्या पायाच्या भांडगुळांना जर कव्हर करणं बंद केलं तर ॲटोमॅटिकली यांचे स्वतःचं अस्तित्व संपतं. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांनी शिवसेना संपवली, शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी जी शिवसेना चालली होती, त्या शिवसेनेला कोणाकोणाला नेऊन विकलं. सोनिया गांधीच्या पाया पडले, राहुल गांधीचे पाय चाटले, शरद पवारांची भांडी घासली. याच्या पलीकडे अजून संजय राऊताला उद्धव ठाकरेकडनं काय करून घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर, त्या कार्यकर्त्याच्या समोर आणि शिवसैनिकाच्या पुत्राची हाल होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. काय आपण एक गोष्ट आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, शिर्डीच्या पुण्यनगरीत उभा आहे. भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा कधीच त्याला विरोध नव्हता. महायुतीचा समन्वयक म्हणून फार गांभीर्याने ही गोष्ट आपल्या समोर ठेवू इच्छितो.
ह्या पद्धतीतली जी केस झाली ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन सुप्रीम कोर्टात केस झाली आणि चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीत उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेना आणि महाविकास आघाडी वागत होती. परंतु माननीय देवाभाऊंनी देवेंद्रजी फडणवीसांनी कालच फार स्पष्टपणे केलेलं आहे की लवकरात लवकर निपक्षपातपणे आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत आणि माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती या सर्व निवडणुका आणि महानगरपालिका या निवडणुका होतील आणि एक स्थानिक स्वराज्य संस्थाचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं राज्य या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार संपूर्ण महापालिकेत, जिल्हा परिषदेत येईल याची मला पूर्ण खात्री आहे.